नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो जिवंत जीवामृत करताना, घन जीवामृत करताना किंवा नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक शेती करताना देशी गाईचंच गोमूत्र, शेण आणि दुधाचा का वापर करावा। मित्रांनो, दोन कारणं आहे देशी गाईच्या शेणाचा, गोमूत्राचा किंवा दुधाचा का वापर करावा। तर पहिलं कारण आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळेस गाईच्या शेणाचं, देशी गाईच्या शेणाचं, देशी गाईच्या गोमूत्राचं आणि देशी गाईच्या दुधाचं ॲनालिसिस केलं गेलं, त्यावेळेस शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की देशी गाईच्या शेणात, देशी गाईच्या गोमूत्रात आणि देशी गाईच्या दुधात जितकी बॅक्टेरियांची संख्या आहे तितकी बॅक्टेरियांची संख्या जर्सी गाईच्या दुधात, शेणात किंवा गोमूत्रात किंवा याच्या गाईच्या दुधात, शेणात आणि गोमूत्रात आढळून आले नाही। म्हणून जर तुम्हाला तुमच्या शेतात जास्तीत जास्त चांगले जीवाणू आणायचे असतील, चांगल्या जीवाणूंचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला देशी गाईचंच शेण, गोमूत्र आणि दूध वापरायचं आहे। दुसरं कारण, हिंदू संस्कृतीत देशी गाय हे पूर्ण पूजनीय म्हटलं जातं। समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले त्यातील एक देशी गाय, ज्याला आपण कामधेनू म्हणतात, असं म्हणतात हिंदू संस्कृतीला की देशी गाईचं जी रीड असते, जो खांदा असतो, त्या खांद्यामध्ये सूर्य केतू नाडी असते आणि त्या सूर्य केतू नाडीमुळे सूर्याचे पूर्ण गुणधर्म त्या गायीमध्ये येत असतात आणि त्या सूर्याचे गुणधर्म आल्यामुळे सूर्यप्रकाशात ती गाय सुवर्णाची निर्मिती करत असते आणि ते सुवर्ण आपल्याला दुधाद्वारे मनुष्याला मिळत असतं आणि ते सुवर्ण गोमूत्र आणि शेणाद्वारे शेतामध्ये जात असतं। म्हणून देशी गाईचं जे गोमूत्र आहे किंवा शेण आहे किंवा दूध आहे फार पूजनीय आहे। देशी गाईच्या शेणामध्ये महालक्ष्मीसुद्धा वास करते असं संस्कृतमध्ये लिहून पण ठेवलं आहे। म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या शेतात जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी देशी गाईचंच शेण आपल्याला वापरायचं आहे। यदा कदाचित देशी गाईचं शेण उपलब्ध नसेल तर सप्लिमेंट म्हणून आपण दुसरं याच्या किंवा जर्सीचं शेण किंवा म्हशीचं शेण घेऊ शकतात, पण शक्यतो आपल्याला जेवढा जास्तीत जास्त वापरता येईल तर देशी गाईचं शेणच वापरायचं आहे। ओके, धन्यवाद।